नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चवळीची पालेभाजी. पालेभाजी म्हटली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण नाक मुरडतात. इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही भाजी बनवली तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बोटे चाटून पुसून खातील, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. इथे या भाजीमध्ये मी मूग डाळ वापरल्यामुळे त्या भाजीला एक वेगळाच ओत आणि चव येते. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चवळीची पालेभाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कांदा साधारणतः 1 ते 2 मिनिटे ट्रान्सपरंट होईस्तोवर परतून घेऊया. इथे कांदा जास्त परतून घ्यायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. आता कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या घालूया. लसूण पाकळ्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता लसूण पाकळ्या साधारणतः 1 ते 2 मिनिटे कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये एक एक करून घालणार आहोत. आता कांदा आणि लसूण तेलात व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच 2 जाडसर चिरलेल्या मिरच्या घालूया आणि त्याही आपण या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद घालूया आणि तीही आपण या कांद्याच्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हळद अगदी एकसारखी मिश्रणाला लागली पाहिजे इतपत आपण व्यवस्थित हे परतून घेणार आहोत. त्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ एकसारखे कांद्याला लागेल इतपत अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि कांदा न जळता अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आपण 1 तास भिजवून निथळून घेतलेली मूग डाळ घालूया. इथे मी डाळ स्वच्छ धुवून नंतर पाण्यात भिजवत ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतले आहे. आता डाळ आपण कांद्याच्या मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थितपणे परतून घेऊया. आता डाळ कांद्याबरोबर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये डाळ शिजेल इतपत आपण पाणी घालूया. इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण आपण डाळ व्यवस्थितपणे भिजवून घेतली आहे. नाहीतर डाळ लिबलिबीत होण्याची शक्यता असते. आता बेतानेच पाणी त्यामध्ये घालून अशा प्रकारे ढवळून घ्यायची आहे आणि कढईवर झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवून डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे. आता ही डाळ शिजली आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे चमच्यावर डाळ थोडीशी घेऊन बोटाने दाबून बघायचे आहे. मिश्रण फारच गरम आहे, त्यामुळे सांभाळूनच इथे डाळ अशा प्रकारे दाबून बघायची आहे. पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक जुडी व्यवस्थित निवडून साफ करून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली चवळीची भाजी घालूया. इथे मी चवळीची पालेभाजी मिठाच्या पाण्यात भिजवून नंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून निथळून नंतर बारीक चिरून घेतली आहे. बारीक अशा प्रकारे चवळीची भाजी चिरून घेतल्यावर आता आपण जे डाळीचे मिश्रण तयार करून घेतले आहे त्यामध्ये अशा प्रकारे हलक्या हाताने भाजी एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि अगदी डाळ भाजीबरोबर एकजीव करून घ्यायची आहे, नाहीतर तळाशी भाजी चिकटण्याची शक्यता असते. पाहू शकता डाळ भाजीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाली आहे. आता ही भाजी शिजावी त्यासाठी मी कढईवर झाकण ठेवत आहे आणि गॅस मंद करून साधारणतः 2 ते 3 मिनिटे ही भाजी शिजवून घेणार आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता भाजीला पाणी सुटले आहे. इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. भाजीला पाणी सुटते म्हणून एक्स्ट्रा पाणी इथे वापरायचे नाही.
पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजली आहे, परंतु त्यामध्ये थोडेसे पाणी आहे. लगेचच आपण अशा प्रकारे ढवळून भाजीतील पाणी पूर्णपणे आटवून घेऊया. पाहू शकता भाजीतील पाणी पूर्णपणे आटले आहे. लगेचच त्यामध्ये पाववाटी ओल्या नारळाचा चव घालूया. पाववाटीपैकी थोडासा नारळाचा चव मी बाजूला ठेवला आहे. तो मी नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया आणि खोबरं भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. ओल्या नारळाचा चव घालणे ऑप्शनल आहे. जरी भाजी खाल्ली तरी ती चविष्ट होते, कारण ह्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे. त्यामध्ये प्रोटीन असते. आता पुन्हा भाजी अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करून गरमागरम भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली चवळीची पालेभाजी, तीही काही मिनिटात. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. लहान मुलांसाठी ही भाजी उत्तम पर्याय आहे. पण इथे मी हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे जपूनच हिरवी मिरचीचा इथे वापर करायचा आहे. जर लहान मुलांना ही भाजी द्यायची असेल तर. अत्यंत पौष्टिक ही भाजी तयार झाली आहे. तुम्ही अशाच प्रकारे चवळीची पालेभाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.